हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? सो आजचा ब्लॉग ह्यासाठी शूट होतोय बिकॉज आज आहे रिदूचा बर्थडे. रिदू हॅपी बर्थडे. ये एनर्जी लेवल अशीच्या अशी झाली आहे. सो आजचा ब्लॉग खूप दिवसातून येतोय कारण शूट करायचं रिझन्स आहेत खूप सारे आणि नाही करायचे पण आहेत. शूट काही कारणामुळे राहून गेलं होतं. बट आय नो इथून पुढे ब्लॉग्स येत राहतील बिकॉज आज अजून एक सरप्राईज आहे माझ्यासाठी. म्हणजे ऑलरेडी मला माहिती आहे ते काय आहे ते, बट ना मला तुम्हाला नाही रिव्हील करायचं. मी ब्लॉग बघताना तुम्हाला समजेल ॲक्च्युली काय आहे ते. सो आज हिचा बर्थडे पण आहे आणि अजून एक सरप्राईज पण आहे. मी शूट कंटिन्यू पुढं करत राहील. लगेच लाईक असं आय मीन कंटिन्युअस शूट करायला जमणार नाही आहे बिकॉज हा फोन हजबंडचा आहे. सो मला शूट करायला प्रत्येक वेळेला त्याच्याकडून फोन घ्यायला लागतो म्हणून. बट आज बर्थडे सेलिब्रेशन पण आहे आणि अजून एक सरप्राईज पण आहे. सो माय एनर्जी लेवल इज गोइंग हाय अँड हाय अँड हाय. सो मी शूट करेल नंतर आणि कंटिन्यू पॉईंट पार्ट टाकत राहील ब्लॉगचे आणि होप सो की मी हा ब्लॉग लवकर एडिट करून लवकर पोस्ट करेल बिकॉज ह्याच्या आधी असं खूप वेळा झालंय की मी ब्लॉग शूट केलेत आणि मला पोस्ट करायला बिलकुल टाइम नाही भेटलाय. बट आज मी नक्की शूट करेल. हा बर्थडेचा ब्लॉग आहे आणि माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. यू नो व्हॉट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर प्रिन्सेस. हॅपी बर्थडे टू यू. ए क्लॅप करा ये. हॅपी बर्थडे टू यू. कुणाचा बर्थडे? इट्स माय बर्थडे. इट्स माय बर्थडे. माय ती बोलते माय. इट्स माय बर्थडे. बघू नमस्कार. नमस्कार. हॅपी बर्थडे. चॉकलेट देऊ तुला आता? आता लगेच पप्पा उठू तर दे मला. मग चॉकलेट. से थँक्यू बेबी. से थँक्यू. बापरे मॉर्निंगची स्टार्ट चॉकलेटने. अरे बापरे कोणी दिली चॉकी तुला? हा बच्चू. ए बच्चा. उठून खा, झोपून नाही. झोपून खाल्ले की ठसका लागतो. नंतर घरातलं सगळं आवरलं आणि रिदूला घेऊन मी गेले जिकडे सरप्राईज माझी वाट बघत होतं. म्हणजे अभि ऑलरेडी तिथे जाऊन थांबले होते. बाकीचे प्रोसेस त्यांनी क्रिएट केले आणि त्यांनी मला सांगितलं की तुला घ्यायला पाठवतो आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो. घ्यायला ऋषी भाऊजी आले होते. आरुष पण खाली होता. त्याने विचारलं मला आंटी मी येऊ का सोबत? आता त्याला नाही कसं म्हणायचं. म्हटलं परत रुसून बसेल. मग त्याला पण सोबत घेतलं आणि नंतर आम्ही तिथे पोहोचलो लोकेशनला. लोकेशन बघून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच कदाचित की मी ॲक्च्युली काय घ्यायला आली आहे. मी खूप खुश होते कारण खूप दिवसापासून मी डिमांड करत होते त्या अभिकडे की मला हवं आहे म्हणून. बट त्यात माझ्या बड्डेला तर त्यांनी घेतला नाही पण ऋतूच्या बड्डेला ते बोलले की आपण नक्की घेऊया. मग रिदू पण सोबत होतीच. म्हटलं ठीक आहे माझं बड्डे गिफ्ट नाही निदान रिदूच्या बड्डेला तरी मी नाही का कम्प्लीट करू शकले. सो खरंच मी अप्रिशिएट करते की त्यांनी मी सांगितलेलं ऐकलं आणि माझ्यासाठी फोन घेतला. बॅक साईड दाखवायची. बॅक चालू करा बरं. बटन दाबून ते आल्यावरती दाखवा लोगो फक्त दाबून जरा. ओके. हॅलो. सो बॅक विथ न्यू आयफोन. फायनली iPhone 16 घेतला स्पेशली ब्लॉगिंगसाठी. तर हे होतं सरप्राईज. ॲक्च्युली मी जसं सांगितलेलं 2 सरप्राईज आहेत. सो फर्स्ट वन हेच होतं, आयफोन घ्यायचा होता. सेकंड वन
रितूचा बर्थडे सो सेलिब्रेशनचा. आणि आयफोन मधला हा फर्स्ट शूट आहे. मॉर्निंग पासून मी हबीच्या फोन मध्ये शूट केलं. हा सेकंड शूट आहे. आणि ऍक्च्युली आम्ही डेकोरेशन वगैरे घरी सेलिब्रेट करतोय, सो सगळं घरातच चाललंय. दादा हाय बोल. हाय. ही बर्थडे गर्ल. अजून काहीच तयारी झालेली नाहीये. जेणे की बर्थडे आहे 7 वाजता आणि अजून तरी आमचं बोलूनच चाललंय. डेकोरेशन तर नाहीच आहे. लेट मी शो यू. हॅपी बर्थडे. बिस्किट खाणार म्हणून काय हवंय? बोलून हवंय का? कुणाला चेक करायला चालली तू आता? कुणाला चेक करणार आहेस? कुणाला चेक करणार आहेस? भाईला चेक करते. बघ बरं ताप आलाय का भाईला? भाई कुठे? पण भाई कुठे? भाई इथे नाहीये. भाई बाहेर आहे. हा? चल 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 आपण काहीतरी खाऊन घेऊया. चल. आणि ही आमच्या महाराणीचा बर्थडे आणि ही ते डॉक्टर सेट खेळत बसली आहे. आता डॉक्टर सेट खेळायचा टाइम आहे का? हा कोणाला चेक करणार आहेस? हा चल बाहेर एवढं सेलिब्रेशन चालू आहे, ते डेकोरेशन चालू आहे, तर करू लाग ना डेकोरेशन सगळ्यांना. डेकोरेशन करू लाग सगळ्यांना. चल असं काय चेक करते इथे? तुला नाही चेक कर, भाईला चेक करायचं ना. चला लेट्स गो. कम चल. आणि फायनली ऑलमोस्ट डेकोरेशन डन झालं. भाऊजी आले होते म्हणजे माझे चुलत दीर. ते आल्याशिवाय मला माहिती होतं की त्यांनी सांगितलेलं असं असं करूया. सो त्यांच्या आयडियानुसार आम्ही डेकोरेशन करून घेतलं सगळं. ऑलमोस्ट गेस्ट यायची तयारी झाली होती. गेस्ट म्हणजे जास्त कोणी येणार नव्हतं, पण माझ्या माहेरकडची आणि ताईंच्या माहेरकडची लोकं येणार होती. आणि माझ्या नंदा वगैरे चुलत नंदा वगैरे इथेच राहतात आमच्या इथेच सासवडमध्ये. सो आम्हाला जास्त कोणाला बोलवलं नव्हतं, कारण पहिला बड्डे आम्ही खूप मोठा केला होता. त्याच्यामुळे ह्या बड्डेला तर जास्त कोणाला इन्व्हाइट केलं. आणि ह्या माझ्या 2 भाऊज आहे, माझ्या भावाची बायको आणि माझ्या सकस भावाची बायको. ते सगळेजण आले होते बड्डेला. आणि हा शर्विल बेबी आणि म्हणजे सगळेच आले होते, बट व्हिडिओमध्ये सगळेजण नाही शो केले. आणि ही छोटी बेबी आहे ना, ती अक्षू आहे, म्हणजे ताईंच्या भावाची मुलगी. गोड आहे पण खूप गंभीर असते सारखी. बघा ना, त्याची चेहरा बिलकुलच स्माईल नाही आहे. अरे देवा, तक्षुली का ग असं? बेबी आहे की नाही तो? नंतर मी रेडी झाली आणि रिदूला रेडी करायला घ्यायचं होतं. रिदूला पण रेडी केलं लगेच. आणि ही आमची बर्थडे गर्ल. मी त्याला बर्थडेसाठी आणि फोटोशूटसाठी एकच ड्रेस घेतला होता. क्यूट वाटत होता हा ड्रेस, सो मी हा चूज. नाही खाली बसू बाहेर दिलं. चला हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सुनीता. हॅपी बर्थडे टू यू. May God bless you. Happy birthday to you. Happy आणि ही जेवणाची मेजवानी. तक्षिल जेवायला बसलेला, सो हिला पण तक्षीसोबतच जेवायला बसायचं होतं. आणि आम्ही शेजारच्यांचा हॉल सांगितलेलं की आम्हाला तुमचा हॉल आजच्या दिवस यूज करतात, बिकॉज गेस्ट खूप सारे होते. आणि सगळं झाल्यानंतर मग सगळे गेल्यानंतर हे गिफ्ट्स ओपनिंगला घेतले. जेवढे पॅक्ट होते तेवढे गिफ्ट ओपनिंगला घेतले. आणि तिचं जे एक्सप्रेशन्स होते ते मला ॲक्च्युली क्लिक करायचे होते, पण खूप टायर्ड झालेलो. सो म्हणजे जास्त काही शूट करता नाही आलं. पण हा होता बड्डेचा ब्लॉग, ह्या 2 सरप्राईजचा ब्लॉग. होप तुम्हाला आवडला असेल. थँक्यू.